मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवाडकरांवर गुन्हा, जबरदस्तीने घर रिकामं करायला लावल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे महापीक उद्ध्वस्त। वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात पावसाचा हाहाकार, पीक उद्ध्वस्त झाला नाही, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। पंतप्रधान मोदींनी घेतली सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट। भेटीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा। शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती। अमरावतीमधील धारणी शहरात मुसळधार पाऊस। पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। वाशिमच्या आडण नदीमध्ये स्टंटबाजी करणाऱ्याचा मृतदेह सापडला। 2 दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापनाकडून पथकाकडून सुरू होता या संदर्भातला शोध। अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल। जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली। सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्याने देशमुखांची फडणवीसांवर टीका। डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाचे उद्या लोकार्पण। काँग्रेस नेते राहुल गांधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार, तर उद्धव ठाकरेंनी खासगी दौऱ्याचं कारण देत जाणं टाळलं। पुतळे उभारण्यापेक्षा किल्ल्यांचं संवर्धन करा। मालवण दुर्घटनेनंतर जनतेतून नवी मागणी। शिवरायांच्या किल्ल्यांची संवर्धन मोहीम हाती घेण्याची मागणी। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफीचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।